चालू आहे, काही ठिकाणी थोड्याच दिवसात ते जलकुंभ चालूही होणार आहे. त्याच्यामुळे हळूहळू ह्या गोष्टी मार्गस्थ लागणार आहे. असे इतर ठिकाणीही जलकुंभ मोठे मोठे आहेत जे आम्ही बांधणार आहोत आणि त्याच्यानुसार आपल्याला पाणी व्यवस्था वाढणार आहे आपल्या शहराची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे वाहतुकीचं नियोजन आम्ही आत्ता सुरुवात करणार आहोत. वाहतुकीचं नियोजन तिथे होणार आहे, फेरीवाल्यांचं नियोजन तिथे करणार आहोत. आता आपल्याकडे जे हे उघडे नाले आहेत त्यांचं आम्ही खोलीकरण करून त्यांचं खालून कॉन्क्रिटीकरण करून पाणी जाण्यासाठी व्यवस्थित सोय करणार आहोत आणि वरून ते बंदिस्त करणार आहोत, जेणेकरून हा फेरीवाला क्षेत्र आहे तो आम्ही तिकडे फिरवणार आहोत. त्याच्यामुळे जसं इथे डोंबिवली म्हणा, ठाणे म्हणा, स्टेशन परिसरामध्ये तुम्हाला कुठे फेरीवाले दिसणार नाही. एक जागा त्यांची एरिया एक ठरलेला त्यांनी तिथे ठेवलेला आहे. तशाच प्रकारचं आम्ही बदलापूरमध्ये सुद्धा करण्याचं मानस आहे आमचं, की अशा ठिकाणी जर फेरीवाल्यांना आपण फिक्स जागा दिली बसायला आणि स्टेशन परिसरात कोणालाही फेरीवाल्यांनी तिथे बसायला परवानगी नाही दिली तर ही आपली संकल्पना चांगली होऊ शकते आणि लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. लोकांना वस्तू मिळण्याची गरज असते. जर ती थोडी लांब जाऊन जरी घ्यायची त्यांनी घ्यायचं ठरवलं तर ते जाऊ शकतात आणि काम होऊ शकतं. तर त्याच्यामुळे ती एक सक्ती आम्ही म्हणजे एक शिस्त आम्ही बदलापूर शहराला लावण्याचा प्रयत्न करणार आहोत, की जेणेकरून आपल्या बाजारपेठेमध्ये जी वाहतूक कोंडी होती ती कुठेतरी थांबली जाईल आणि लोक जे पायी चालतात, ट्रेननी येणारी लोक जे चालत जातात त्यांना जी गैरसोय होते ती कुठे आम्ही त्याच्या संदर्भात सगळ्या रिक्षाचालकांचे जे प्रमुख आहेत त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करून कशाप्रकारे नियोजन करता येईल ते त्यांच्याशी पण त्यांनासुद्धा विश्वासात घेऊन आम्ही ते नियोजन करणार आहोत, जेणेकरून नागरिकांनाही त्याचा फायदा मिळावा आणि रिक्षाचालकांनाही त्याचा फायदा मिळावा. नागरिकांच्या सोयीसाठी रिक्षाचालकांना त्रास होणार नाही आणि रिक्षाचालकांच्या सोयीसाठी नागरिकांना त्रास होणार नाही ह्याची सगळ्यात जास्त प्रामुख्याने काळजी आम्ही